हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि काल आम्ही सोमनाथला होतो, आज द्वारकाला पोचलो. ॲक्च्युली रेडी झालोय. असा रूम आहे, सगळा माकलाय मेसी रूम. यो बघा मोदी नेता 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 एकनाथ शिंदे शिवसेनेचा सफेद अशी रूम आहे. एक गाणी लावलं सकाळपासून. यो असा व्ह्यू आहे, टावेला सकट टाकले नाही सगळा माक मेसी पोरांचा रूम असाच. तर आता निघतून आता मी जाऊ नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि द्वारकाधीश इथून फक्त 800 मीटर वर आहे, तो नंतर करू. कारण की द्वारका बंद झाली ना तर वांद होती. भांडणा मॅटर तर आम्ही निघतून आता बेट द्वारका बघतून न आपला काय बघतून नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर दाखवते तुम्हाला लगेच गोपी तलाव. इथून काहीतरी घेतून न निघतून रिक्षा घेतून लवकर जवळच आहे. स्कूटी घेणार होतो, नको बरं स्कूटी, रिक्षाला जाऊ. चला तुम्हाला दाखवते पुढे. नागेश्वरला पोहोचलोय. एक नंबर शपथ, एक नंबर वाटतंय. खतरनाक. दोन्हीला मंदिर भारी आहेत ना. सोमनाथ नागेश्वर पण सेम आहे, कॉन्सेप्ट सेम आहे. बस कलर वेगळा आहे पण मस्त आहे मंदिर. आतमध्ये दाखवलं, आतमध्ये कोण अलाउड आहे. इथं सोमनाथला स्ट्रिक्टली नॉट अलाउड आहे, इथं तरी अलाउड आहे. दर्शन घेतून तिथून दर्शन घेतून आणि आपल्या बाईची ड्रेसिंग कशी आहे बाबा. बाईची ड्रेसिंग दाखवते तुम्हाला. प्रश्न जिथं जनतेचा, मार्ग तिथं मार्ग तिथं शिवसेनेचा आपला एकनाथ पाटील खतरनाक ड्रेसिंग मारली पाहिजे. पुढचा व्ह्यू दाखव. खडक आहे नाही थोडाफार बरोबर. आज दर्शन गेल्यावर होईल. आता माझा 8वा ज्योतिर्लिंग कंप्लीट. आणि नागेश्वरला फोन अलाउड आहे म्हणून आतमध्ये घुसून येतो. मस्त असं देऊळ आहे बघा, सुंदर. एक दुसरी लाईन आहे, इथून निघतो. एक नंबर इथं आहे ज्योतिर्लिंग. फोन अलाउड नाही वाटतं, तुम्हाला दाखवतो नंतर दर्शन घेतल्यावर. बघा असं ज्योतिर्लिंग आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग बघून गोपी तलावला चाललोय. जरा असं बघून येतो, कारण की बेट द्वारकाला जायचं आहे मला. 12ला बंद होतंय, मग डायरेक्ट तो 4:30ला खोलेल. 4 तासाचा ब्रेक भेटेल डायरेक्ट डेंजरवाला. म्हणून लवकर फटाफट गोपी तलाव बघतून तुम्हाला पण लगेच दाखवते फटकन. आणि बेट द्वारकाला बसतून नंतर येऊन डायरेक्ट आराम करू रूमवर. मग नंतर थोड्या टायमात जाऊ द्वारकाधीशला. थोड्या टायमात आता गोपी तलाव बघतून आणि निघतून पटकन. नाही रे, छास लय बनवतो रे तुम्ही. 2 वेळा छास पिला काल. एकदा नाही. पाण्याचं डेंजर चांगला असं नाही लागत.
मला वाटलं माझी चौजेली का तोंडाची, नंतर समजला ह्याच फ्लॉप थांबायचा लागला. हा गोपीताला आपला पुचू पुरं. आदित्यला ती टोपी पाहिजे होती ना रे आदित्य, कुठची टोपी पाहिजे होती? शे कोण वाईफ या काही फोन लपड्याने. गुप्तेश्वर महादेव टेम्पल आहे ना, ईश्वरचं मंदिर आहे. गोपाल कृष्ण मंदिर आहे. गोपीताला म्हणजे 16,000 गोप्यांनी समाधी घेतलेली इथं श्रीकृष्णासाठी. इथं जो यो तलाव आहे आणि श्रीकृष्णाचं मंदिर आहे. एवढाच होता. आता निघतोय डायरेक्ट बेट द्वारका. अजून लांब आहे, अजून आम्हाला सुदर्शन सेतूतून क्रॉस करायचा आहे. तो क्रॉस केल्यावर बेट द्वारका आहे. आवाज जरासा बसलाय म्हणून कमी येत असेल. पाणी कंचा पण पितो, पाणी कुठला पण पितून ना, पाण्यानं थोडा डिफरन्स आल्यावर आवाज थोडा बसतोय. तर आता तरी मी ट्राय करते जोरान बोलायचा. आवाज येईल उद्यापर्यंत. उद्या बनवू. उद्या तर जास्त काही नाही, उद्या पण आमची ट्रॅव्हलिंग आहे पूर्ण. परवा एक ब्लॉग येईल. तसंच तुम्ही जा. आता आम्ही जाऊ बेट द्वारका. फायनली 11 वाजून 12 मिनटं झालं बेट द्वारकाला पोचलो आहे. बेट द्वारकाला आता एक बेट द्वारकाचं मंदिर आहे न, अजून एक म्युझियम आहे, तो दर्शन करतो न मंदिर. नंतर मग निघू जायला. लई टाईम झाला न. ऊन एवढा आहे ना आपल्याकडं, सांगता थंडी वाटतं आहे. इथं एवढा ऊन आहे ना, पाऊस थंडी त्यात ऊन. इकडं एवढा ऊन आहे ना, उभा पण नाही राहता आहे. नको वाटते डायरेक्ट. डोलं पण नाही उघडत पहिली गोष्ट. गॉगल लावायचाच विसरलोय. गॉगल लावतो बाईला ना काही. आता पुरा होतो. आम्ही मस्त येऊन दर्शन करतो. आमचा एक भाई आहे तो रागवला आहे. जातो दर्शन करायला आता गपचूप. द्वारका देवळातून आलो, फोन बिन अलाउड नव्हता. आता थोडीशी काहीतरी शॉपिंग करतो नाही तर. झाला नाही. कॅफेला यावंच लागतंय. कॅफेला आलोय. चला दाखवते तुम्हाला. बघा कॅफेला आलो बाबा. पोरांची फरमाईश पूर्ण केली कॅफेची न र. झाली फरमाईश पूर्ण. ही उद्या पण कॅफे लागतील. उद्या न परवा कॅफे, आज पण कॅफे. शॉक बडे होणे चाहिए बोलतो. कॅफेला बघा कुठचे आलोय. वर्ल्ड रेकॉर्डवाले. दर्शन सेतूवर थांबलोय. बेट द्वारकाला इथूनच गेलतो. मगाशी काही जास्त शूट करायला नव्हता भेटला. हे बघा याचा फोटो काढायला थांबलोय. फोटो काढतो 2 आणि निघतो. हायवे मस्त असा ब्रिज आहे. सुदर्शन सेतू. रूमो आलोय. सगळ्याही सफेद शर्ट घातलाय आणि चाललोय द्वारकाधीश मंदिरला. द्वारकाधीश मंदिर 800 मीटरवरच आहे. जवळूस रूम घेतलेली आम्ही. हे सगळं आहेत. चार्जिंगला फोन लावला नाही गायचं असं काही नाही. खिडकी काही दिसत नाही. खिडकींची दिसते नुसता दुरला. मस्त रूम आहे पण मस्त भेटली. महाग आहे ठीक आहे पण आता काय. ऑनलाईन बुक केल्यावर असं आहे थोडासा स्कॅम झाला आमच्याबरोबर. ऑनलाईन बुकचे मुलं आम्ही भारी रूम बघत ऑनलाईन बुक केली. नाही येऊन समजला 12चा चेकआउट आहे. चेकआउट बोलतोय, चेक इन आहे 12चा ना. आम्ही आलतो आहे 8 वाजता. मग थोडंसं जास्त त्याच्यावरती जास्त पे करायला लागला. आधीच जास्त पे केलं तर या रूमला. तरी ठीक आहे एवढा पण नाही. आता निघतो ना मी द्वारकाधीश मंदिराकडे. द्वारकाधीश एक मंदिर आणि एक धाम पण आहे.
भारतांचा. तिथं चाललोय आता आम्ही, दाखवतो तुम्हाला. का दिसला निघलोय जायला आणि जाम गरम होतोय कारण की AC मध्ये होतो ना. AC मधून बाहेर आल्यावर जाम गरम होते आणि ऊन पण लय आहे. थोडाच 800 मीटरवरच आहे देऊळ म्हणून चालत चाललंय. तिथंच आहे पुढं, दाखवते तुम्हाला. तो मला वाटतं तो ना, तोच ना, तोच आहे. मला तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. पोचलोय द्वारकाधीश मंदिराजवळ आणि फोन वगैरे अलाउड नाही वाटतं, तर फोन वगैरे ठेवतो आणि वरती जातून दर्शन करायला. जस्ट दर्शन झालंय आमचा. थोडासा टाइम लागला दर्शन करायला, म्हणजे एक तास लागला जरासा. फोन अजिबात अलाउड नाही आतमध्ये. थोडासा टाइम लागला, जामच टाइम लागला, थोडा पण नाही. 1 तास लाईनीला. असा लाईन हालत पण नव्हती, आवाज पण नसेल येत माझा तसा बदे. चला निघतोय आता आम्ही. सगळी आली भाई. पिझ्झा ऑर्डर केलं, सगळी गेम खेळल्यान बिझी आहेत. पिझ्झा खातो आणि आता गपचूप बसतो आणि ब्लॉग पण लवकरच एंड करू कारण की जास्त काही आहे नाही. आम्हाला जायचं होतं बीचला. बीच कॅन्सल केला आम्ही कारण की सगळी दमलोय. दर्शनाला जरासा टाइम लागला ना त्याच्यामुळं. सो बीच कॅन्सल केला. पण उद्या नाही, परवा जरासा मोठा ब्लॉग करायचा ट्राय करू. 2 दिवस झालं छोटंच ब्लॉग झाला. तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.